कशेडी बोगदा ते महामार्ग जोड रस्त्याच्या कामाला वेग. दुहेरी मार्गिका सुरू होण्याची शक्यता. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या मार्गिकेच्या कामाला गती देण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागातर्फे सकाळी 11 नंतर काही तासांसाठी संपूर्ण बोगदा बंद ठेवला होता. येणाऱ्या काही दिवसात काही पुलावरील गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्ता बंद ठेवण्यात आल्याची माहिती महामार्ग विभाग महाडतर्फे देण्यात आली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून गणेशोत्सव व शिमगा उत्सवासाठी सुरू करण्यात आली होती. या बोगद्यातून एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू होती, त्यामुळे कोकणवासियांना मोठा फायदा झाला होता. निवडणूक लक्षात घेता मतदारासाठी दुहेरी मार्गिका सुरू करण्याची शक्यता असल्याने युद्ध पातळीवर काम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत काम सुरू असल्याने बोगदा पूर्णतः बंद करण्यात आला होता. बुधवारी सकाळी 11 नंतर बोगद्याच्या मार्गिकांकडे जाणाऱ्या रस्त्यावर अटकाव उभारत बंद करण्यात आला होता. त्यामुळे लहान वाहनधारकांना कशेडी बंगला मार्गे प्रवास करावा लागला. कशेडी बोगदा आणि त्यापर्यंत पोहोचण्याचा दोन्ही मार्गिका पूर्ण बंद करून तेथून वाहतूक सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत असले तरी 2024च्या मध्यावर बोगदा परिपूर्ण होण्याची शक्यता या ठिकाणी पाहणीअंती दिसून येत आहे. नव्या बोगद्यामुळे कशेडी घाट ते पोलादपूर हे अवघ्या 10 मिनिटात पार करता येत होते. हे अंतर पार करण्यासाठी घाटातील अवघड वळणांमुळे जवळपास 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागत होता. आता कशेडी बोगद्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी गतीने काम करण्यात येत आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.